नमस्कार, मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण साऊथ इंडियन स्पेशल मेदू वडे कसे करायचे ते बघणार आहोत। वडे अजिबात तेलकट न होता बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्सही मी यामध्ये सांगितलेल्या आहेत। तसंच वडे तेलात सोडण्याच्या 3 सोप्या पद्धती मी यामध्ये दाखवलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला सुरुवात करूया। मेदू वडा म्हणजेच उडीद वडा करण्यासाठी 2 वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे। ही 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। यामध्ये आता रूम टेम्परेचरचं गार पाणी घालून ही 7-8 तास भिजत ठेवायची आहे। उडीद डाळ अगदी छान भिजलेली आहे। डाळीतील पाणी काढून टाकूया, किंवा डाळ चाळणीवर निथळूनही घेऊ शकता। महत्त्वाचं म्हणजे डाळीत अजिबात पाणी राहू द्यायचं नाहीये। ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेऊया। वडे करण्यासाठी डाळ नेहमी अगदी बारीक वाटायची, म्हणजे वडे छान हलके होतात। हे बघा, डाळ अगदी बारीक वाटून घेतलेली आहे। अशीच बाकीची डाळही वाटून घेऊया। डाळ वाटताना पाणी शक्यतो घालायचं नाही, अगदी आवश्यक वाटलं तर फक्त 2-3 चमचेच पाणी घालायचे। ही कडीलिंबाची 10-12 पानं बारीक चिरून घेतलेली आहेत। किसलेलं आलं 1 चमचा आणि हिरव्या मिरच्या 2 बारीक चिरून घेतलेल्या आहेत। सगळं पीठ वाटून झालेलं आहे। वाटून झाल्यानंतर पीठ मोठ्या पातेल्यात घ्यायचं, म्हणजे फेटताना सोपं जातं। यामध्ये आता कढीपत्ता, मिरची, आलं घालूया। चवीनुसार मीठ घालूया। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल दिसतीये त्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता हे पीठ 4-5 मिनिटं फेटून घ्यायचे। फेटताना असं शक्यतो एकाच दिशेने फेटायचे। मेदूवडा अजिबात तेलकट होऊ नये, तसंच बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगते। मेदूवडा करताना डाळ नेहमी 7-8 तास किंवा रात्रभर भिजवायची आहे। कधी काय होतं, 7-8 तास डाळ भिजवायला वेळ नाहीये, म्हणून पटकन भिजण्यासाठी गरम पाण्यात डाळ भिजवली जाते। अशी गरम पाण्यात डाळ भिजवायची नाही, त्यामुळे काय होतं, ती डाळ नीट भिजत नाही, उबल्यासारखी होते आणि त्यामुळे वडे एकतर तेलकट होतात आणि कडकही होतात। आणि अगदी तुम्हाला ज्यावेळी वडे करायचे त्याच्या आधी 7-8 तास डाळ भिजवायला वेळ नसेल तर त्यावेळी काय करायचं, 1-2 दिवस आधीच 7-8 तास किंवा रात्रभर डाळ पाण्यात भिजत ठेवायची। त्यातलं पाणी काढून टाकायचं। ती डाळ तुम्ही न वाटता फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि मग जेव्हा तुम्हाला वडे करायचे असतील त्यावेळी ती वाटून घेऊ शकता, म्हणजे वेळही वाचेल आणि डाळ 7-8 तास भिजेलही। अशा पद्धतीने पीठ तयार केलं तर वड्यामध्ये अजिबात सोडा किंवा इनो न घालताही वडा अगदी छान हलका होतो। पीठ आता छान फेटून झालेलं आहे। हे बघा, हाताला अगदी हलकं जाणवते। पीठ तयार झालंय हे ओळखण्यासाठी एक टेस्ट करूया। एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं। पीठ पाण्यावर तरंगतंय, म्हणजे वडे करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे। चला वडे करूया। मेदू वडा तेलात सोडण्याच्या 3 पद्धती दाखवतेय। पहिली पद्धत बघूया। एका भांड्यात पाणी घ्यायचे, पाण्यामध्ये हात ओला करून घ्यायचा। नंतर वड्याचा आपल्याला लहान मोठा जसा आकार हवा असेल त्याप्रमाणे पीठ घ्यायचं। त्याला अंगठ्याने मधोमध होल करायचं। तेल गरम झालेलं आहे, त्या तेलात हा वडा अलगद सोडायचा। हाताला पाणी लावलेलं असल्यामुळे पीठ हाताला अजिबात चिकटत नाही। मेदू वडा तळताना गॅस हाय फ्लेमवर ठेवायचं नाही। हाय फ्लेमवर ठेवला की वडा वरतून लगेच तळला जातो आणि आतून कच्चाच राहतो। तसंच अगदी लो फ्लेमवर गॅस ठेवला तर वडा तेलकट होतो। त्यामुळे वडे तळताना तेल थोडं गरम झाल्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे। हे बघा, वडे तळून झालेले आहेत। मस्त सोनेरी रंग आलाय। वडे अजिबात तेलकट झालेले नाही आहेत। वडे काढून घेऊया। आता दुसरी पद्धत बघूया। एक वाटी घ्यायची,
त्यावर कॉटनचं असं कापड घेऊन पॅक करायचं किंवा घट्ट बांधूही शकता। त्याला पाणी लावून घ्यायचं। त्यावर पीठ ठेवायचं आणि त्याला बोटाने मधोमध होल करायचं। आणि ते तेलावर अलगद ठेवायचं। वडा लगेच सुटून येईल। इथे मात्र या पद्धतीने वडे करताना एक काळजी घ्यायची आहे, कापडाला खूप जास्त पाणी लावायचं नाही, नाहीतर तेलात वडा सोडताना पाण्यामुळे तेल तडतडून अंगावर उडू शकतं। आता तिसरी पद्धत बघूया। असं उलटणं किंवा सपाट चमचा घ्यायचा, त्याला तेल लावून घ्यायचं, त्यावर पीठ ठेवून मधोमध होल करायचं आणि असा अलगद वडा तेलात सोडून थोडंसं कढईवर टॅप करायचं। वडा लगेच सुटून येतो। या 3 पद्धतींपैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या कुठल्याही पद्धतीने असे वडे करून बघा। आवडल्यास कमेंट्समध्ये लिहा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, रिलेटिव्सना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। असेच आता बाकीचे वडेही तळून घेऊया। सगळे वडे तळून झालेले आहेत। हे बघा, अजिबात तेलकट झालेले नाही आहेत, छान क्रिस्पी झालेले आहेत। पुन्हा भेटूया अशाच क्रिस्पी रेसिपींसह। तोपर्यंत नमस्कार।